शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी विराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज 13 तारखेला मुंबई, पालघर, नाशिक या भागामध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच पुणे, खेड या ठिकाणी आणि नंदुरबार तसेच खांडवा इकडे या ठिकाणी देखील आज थोडाफार प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. आणि इकडे पाहिला असता नागपूर, चंद्रपूर, अमरावतीचा काही भाग या भंडारा या ठिकाणी, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि हा शेतकरी मित्र, सध्या हा पाऊस संभाजीनगर, बीड, अहमदनगर, अकोला, सोलापूर, लातूर या भागामध्ये, बारामती, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी आज वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु स्थानिक स्वरूपाचा थोडाफार प्रमाणात पावसाचा शिडकाव येण्याचा अंदाज आहे. पण पाऊस हा नाही. 13-14 तारखेला पावसाचा अंदाज कमी, तसेच 15 देखील बऱ्याचशा भागात कमी, परंतु 15 तारखेला काही भागात पाऊस राहणार आहे. 15 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 15, 16, 17 आणि 18 तारखेपासून चांगला पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. शेतकरी मित्र, येत्या 3 दिवसांमध्ये मालेगाव, संभाजीनगर, अहमदनगर, अकलूज, सातारा तसेच सोलापूर, बीड, लोणार, जालना या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे 3 दिवसात. परंतु नाशिक, पालघर, मुंबई या ठिकाणी पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला अमरावती, नागपूर, नांदेड, लातूर या भागामध्ये पुढील 3 दिवसात, येणाऱ्या 3 दिवसात पाऊस थोडाफार पडण्याचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस पुढील येणाऱ्या 5 दिवसामध्ये शेतकरी मित्र, 3 दिवस म्हणजे 17 तारखेपासून 15 तारखेपासूनच हा पाऊस अमरावती, नागपूर, पुसद, चंद्रपूर, भंडारा, तसेच बीड, लातूर, सोलापूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा अंदाज घेत आहे ASM मॉडेल. आणि इकडे पहिला रत्नागिरी, सातारा, दापोली, पुणे, मुंबई, खेड, पालघर, नाशिक, नंदुरबार या ठिकाणी देखील 15 तारखेपासून पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, खांडवा, जळगाव या भागामध्ये देखील 15 तारखेपासून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर हा पाऊस शेतकरी मित्र पुढील 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत पाऊस चांगला जोरदार राहणार आहे. परंतु तसे पाहायला असता हा पाऊस 22-23 तारखेपर्यंत म्हणजे पुढील 22 तारखेपर्यंत पाऊस परत वाढत जाणार आहे. 18-19 तारखेच्या नंतर सांगली, कोल्हापूर, अकलूज, सोलापूर, लातूर, बीड या ठिकाणी, नांदेड, पुसद, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 18 तारखेच्या नंतर तेच खांडवा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे. आणि इकडे पाहिला असता मालेगाव, संभाजीनगर, अहमदनगर, बीडचा काही भाग, जामखेड, पाटोदा या भागामध्ये येणाऱ्या 10 दिवसात सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच पुणेचा अहमदनगरकडील भाग या भागामध्ये कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे सर्वसाधारण. परंतु अकोला, सोलापूर, लातूर, परळी, अंबेजोगाई, केज तसेच जामखेडचा काही भाग इकडल्या साईडला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज येणाऱ्या 10 दिवसामध्ये म्हणजे 18 तारखेपासून पुढं. शेतकरी मित्र, 14 तारखेला आणि 14 तारखेला तसेच नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी पाऊस पडणार. आणि 15 तारखेला सोलापूर, नांदेड या ठिकाणी पाऊस पडणार. तसेच नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. बाकी इतर ठिकाणी पावसाचे वातावरण खूप कमी आहे. आणि 16 तारखेला पाहिला नांदेड, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु पावसाचं अनुकूल अशी परिस्थिती नाही. तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 17 तारखेला अकोला, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, सोलापूर या ठिकाणी देखील पाऊस आहे. तसेच सांगली, कोल्हापूर या ठिकाणी देखील 18 तारखेला पावसाचा अंदाज आहे. तसेच 18 तारखेला सांगली, सोलापूर, नांदेड, नागपूर या भागामध्ये, चंद्रपूर या भागामध्ये पाऊस होणार आहे.
19 तारखेला देखील या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ तसे पाहायला असता 19 तारखेपासून 19 तारखेला अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये पाऊस चांगला होणार आहे. आणि इकडे पाहायला असता सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे 19 तारखेला. तसेच अकलूज, बीड, लातूर, सोलापूर या भागामध्ये 19 तारखेला पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र तसे पाहायला असता 13 आणि 14 तारखेला पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. परंतु 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. 15 तारखेला सोलापूर, लातूर, बीडचा काही भाग, परळी, अंबेजोगाई या भागामध्ये आणि नांदेड, वागला, पुसद, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 15 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे. आणि संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, अकलूज, पंढरपूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. येत्या 2-3 दिवस तरी शेतकरी मित्र सध्या 2-3 दिवसच टाइम आहे की शेतीचे कामे करून घेण्याचा. पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र आपल्या शेतीची कामे पटकन करून घ्या, कारण पावसाला परत सुरुवात होण्याचा अंदाज आहे. तरी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब, लाईक करा. व्हिडिओ वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा. धन्यवाद.